सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली। उजनी धरणात 5000 क्युसेकनं पाणी जमा। सोलापूर शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता खचला। निराळे वस्ती ते अरविंद धामकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा। पंढरपूर, माढा, मोहोळ 3 तालुक्यातल्या 100 गावांना मोठा दिलासा। 2 टीएमसी क्षमतेच्या येवती तलावात 80% पाणीसाठा। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण आजपासून पर्यटकांसाठी बंद राहणार। पावसाळा सुरू झाल्यानं खबरदारी। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। द्राक्ष, डाळिंब, टरबूज, केळी यासह फळपिकांना मुसळधार पावसाचा फटका। सांगलीच्या पलूस तालुक्यात कृष्णा नदीकिनारी मोराचं विलोभनीय नृत्य। पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी कॅमेऱ्यामध्ये टिपलीत दृश्य। सोलापूर तालुक्यातील कासेगावमध्ये ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला टाळं लावलं। गावात विजेची समस्या कायम असल्यानं ग्रामस्थ आक्रमक। महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांची घोषणाबाजी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली इथे टेम्पोचा अपघात। टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती। आणि यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पावसामुळे धाराशिव बसस्थानक परिसरात पाणी साचलं। बसस्थानकात सातत्यानं पावसाचं पाणी साचत असल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त। बीड जिल्ह्यातील 4 महसूल मंडळात अतिवृष्टी। धर्मापुरीत सर्वाधिक 81 मिलीमीटर, घाटनांदूरमध्ये 66 मिलीमीटर, पाटोदा ममदापूरमध्ये 64 मिलीमीटर तर अंबाजोगाईत 71 मिलीमीटर पावसाची नोंद। जालना जिल्ह्यात 10 दिवसात 76.80 मिलीमीटर पाऊस तर मागील 24 तासात 7 मंडळात अतिवृष्टी। पावसामुळे लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 2% पाणीसाठा वाढला। नागरिकांना दिलासा। सद्यस्थितीत प्रकल्पात 3.40% पाणीसाठा। धाराशिव तुळजापूर तालुक्यातील मसला येथे वीज पडलेल्या जागेतून येतंय निळ्या रंगाचं पाणी। हे निळ्या रंगाचं पाणी जमिनीतून येत असल्यानं आश्चर्य व्यक्त। तर निळं पाणी पाहण्यासाठी नागरिकांची ही गर्दी। लातूरच्या आठवडी बाजाराच्या मैदानावर पाणी साचल्यानं लातूर बार्शी महामार्गावरचा जनावरांचा आठवडी बाजार हा महामार्गावरच भरवला। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वैद्यनाथ देवल कमिटीच्या जाचक अटींमुळे मंदिरात अभिषेक करणारे जंगम ब्राह्मण यांचा आंदोलनाचा इशारा। निवेदनातल्या मागण्या पूर्ण न झाल्यास सहकुटुंब उपोषण करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर दुचाकीला आग। पेट्रोल भरताना खिशातून मोबाईल काढतानाच दुचाकीनं पेट घेतला। आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। बुलढाण्याच्या खामगावमधील चितोडा गावाजवळ असलेल्या कांदा चाळीवर वीज कोसळून आग। आगीत सर्व कांदा जळून भस्मसात तर बाजूला गोठ्यात बांधलेल्या 2 बैलांचाही मृत्यू। बोटीत बसून घेता येणार वाघांचं दर्शन। नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जून महिन्यातील 3ऱ्या आठवड्यात बोट जंगल सफारीला होणार सुरुवात। समृद्धी महामार्गावर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अपघातात वाढ। परिवहन आणि महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शेकडो अपघात। जानेवारी ते 31 मे दरम्यान अपघातात 13 जणांचा मृत्यू। नागपूरचे 82 वर्ष पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाती हत्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड। अर्चना पुट्टेवार यांनीच कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेला दिली होती सासऱ्यांच्या हत्येची सुपारी। वर्ध्याच्या हिंगणघाट इथं फॉर्च्युनर आणि रिक्षाचा भीषण अपघात। अपघातात एकाचा जागीच मृत्यू। आणि यानंतर कोकणातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। कोकणात पावसाची दमदार हजेरी। दमदार पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग। महाड एमआयडीसी परिसरात भीषण अपघात। 2 तरुण कामगारांचा जागीच मृत्यू। दोघे जण गंभीर जखमी। आणि यानंतर मुंबईतल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाणी वाया गेलं। वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची रिपरिप। पावसामुळे हवेत गारवा। शेतकरीही सुखावला। लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न। बाबासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळे यांच्या हस्ते कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत पूजन संपन्न। खजिनदार मंगेश दळवी यांनी केलं पावती पुस्तकांचं पूजन।
भिवंडी तालुक्यातल्या सवली एमआयडीसीतल्या एका कारखान्याला भीषण आग. आगीवर तब्बल 10 तासानंतर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. 5 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून मारलं, नराधम बापाला अटक. उरणमधली घटना. पती पत्नीत कडाक्याचं भांडण झाल्यानं पती खुशीरामनं पत्नीच्या मांडीवर झोपलेल्या 5 महिन्यांच्या रुहीला खेचून जमिनीवर आपटलं. प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना महारेराचा दणका. 1750 प्रकल्पांची नोंदणी रद्द. सर्वाधिक 761 मुंबई महानगरीतील प्रकल्पांचा समावेश. पालिकेनं दिलेली 10 जूनची डेडलाईन संपली तरी नवी मुंबईत रस्त्यांची कामं सुरू. सर्व ठिकाणी खोदून ठेवल्यानं ऐन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.